सगळ्यांना माझा नमस्कार। आज संडे आहे तर काय स्पेशल बनवायचं ठरवलंय? तर मी आज ठरवलंय कोळंबी राईस। तर त्यासाठी मी आज कोळंबी स्वच्छ धुवून त्याला अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद आणि लिंबू पिळून ठेवलंय। आणि हे 4 मीडियम साइजचे कांदे कापून घेतलेत आणि एक मोठा टोमॅटो कापून घेतलाय। आणि हा गरम मसाला आहे, 4-5 लवंग आहेत, 5-6 वेलची, दालचिनी आहेत आणि तेजपत्ता। तर मग आता आपण याला कुकर मध्ये बनवायसाठी चालू करूया। तर सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते। थोडंसं तेल गरम झालं 2 मिनिटं तेल गरम होईपर्यंत थांबू आपण। तेल जरा व्यवस्थित गरम झालं की मग हा जो अख्खा मसाला आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊ। तर आपण आता हे लवंग टाकून घेऊ आधी, 5-6 वेलची, दालचिनी आणि तेजपत्ता। तसं तर आपण टोपातही बनवू शकतो, पण मी शक्यतो कुकर मध्येच नेहमी बनवते आणि कुकर मध्ये एकदम छान असा राईस आपण बनवू शकतो। आता हे थोडेसे रोस्ट झालेत तर आपण कांदे टाकून घेऊ। थोडा कांदा लाल झाला की आपण एक 5 मिनिटं कांदा लाल होईपर्यंत आपण थांबू। 5 मिनिटात जेव्हा कांदे थोडेसे लालसर रंग येईल तेव्हा आपण त्याच्यात टोमॅटो टाकू। कांदा आता लाल झाला आहे तर आपण आता त्याच्यात टोमॅटो टाकू शकतो। टोमॅटो कांदा थोडासा फ्राय होतोय तोपर्यंत आपण हा बासमती राईस घेतलाय मी 3 वाटी मीडियम साइजच्या वाटीने, तोपर्यंत मी हा धुवून घेते। आता बऱ्यापैकी टोमॅटो आणि कांदा लालसर झाले आहे। आता आपण ह्याच्यात हा गरम मसाल्याची पावडर टाकू थोडीशी, आणि हा जवळजवळ 2 चमचे इतका मसाला मी घेतलाय, मालवणी मसाला। आणि आता ही कोळंबी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। तसं तर मी चिकन बिर्याणी पण कुकर मध्येच बनवते, ती देखील खूप छान होते। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कदाचित दाखवू पण शकते चिकन बिर्याणी कुकर मध्ये बनवून। तर यावेळी आपण कोळंबी बिर्याणी बनवूया। आता हे तांदूळ आपण याच्यात टाकून घेऊ। बासमती राईस टाकल्यानंतर कधी कधी पाण्याच्या प्रमाणाचं खूप काळजीपूर्वक बघायला लागतं, नाहीतर मग तो थोडंसं जरी जास्त पाणी झालं तर भात पूर्ण नरम होऊ शकतो। त्यामुळे मी आता 2 मिनिटं फक्त याला असं परतून घेणार आहे। तर आता 2 मिनिटं झाली आहेत तांदूळ टाकून। तांदूळ फक्त अर्धा बोट बुडेल इतकं पाणी घालायला लागेल आपल्याला। तर आता तांदळाच्या वरती अर्धा बोट इतकं पाणी घातलंय, तर आता हे बरोबर राईस कुक होऊ शकतो याच्यात। आणि मगाशी आपण कोळंबीला मीठ लावलं होतं, त्यामुळे आता मी फक्त ह्याच्यात अर्धा चमचा मीठ घालते। चला तर मग आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण।
तर मी आता ह्याला 2 शिट्टी घेणार आहे. 2 शिट्टी झाली की तिसऱ्या शिट्टीला आपण गॅस कमी करायचा आणि तिसरी शिट्टी घ्यायची. तेव्हा हा तुमचा राईस झालेला असेल. चला आता 2 शिट्ट्या मी घेतल्यात. आपण आता कुकर उघडून बघूया. वा, सुंदर. बघू शकता तुम्ही भात कसा एकदम मोकळा झालाय. चला तर आपण आता हा ताटात वाढून घेऊया.